हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? आय होप तुम्ही मस्त मजेतच असाल. तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे लोटस इयर कप्स. हे ट्रेंडिंग आहेत. खूप सुंदर दिसतात हे ट्रेंडिंग इयर कप्स. तुम्ही नक्कीच हे ट्राय करायचे आहेत. तर चला मग बघूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. त्यासाठी लागणारं साहित्य आहे तर पकड आहे, कटर आहे, नोज फ्लायर आहे, मोती आहेत, लोटस आहे, क्रिस्टल आहे, 0 mm मणी आहेत आणि 20 गेज वायर आहे. परत 0.3 mmचं वायर आहे. तर इथं आपल्याला 20 गेजचं वायर कट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला इयर कपसाठी लागणारा लूप तयार करून घ्यायचा आहे. व्हिडिओत मी दाखवत आहे त्याप्रमाणेच तुम्हाला बेस तयार करून घ्यायचा आहे. हे खूप सुंदर दिसतं. हे ट्रेंडिंग आहे. तर तुम्ही हे नक्कीच ट्राय करून बघायचं आहे लोटस एअर कप. आणि माझी ज्वेलरी तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंट्समधनं सांगायचं आहे. इथं आपला इयर कपचा बेस तयार झालेला आहे. तर चला मग पुढे पाहूया. तर आता आपल्याला 0.3 mmचं वायर घ्यायचं आहे कट करून आणि लोटस घ्यायचा आहे. आणि जे आपण 0.3 mmचं वायर घेतलं आहे ते लोटसमध्ये पॅक करून घ्यायचं आहे. मी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणेच तुम्हाला पण करायचं आहे. माझी ज्वेलरी तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठली ज्वेलरी बघायला आवडेल तेही मला कमेंटमधनं सांगा. मी तुमच्या आवडीप्रमाणेच माझ्या ज्वेलरी बनवत जाईल. तर आता आपल्याला यामध्ये सुरुवातीला गहू मोती टाकून घ्यायचा आहे. 3 mmचा गहू मोती आहे. त्यानंतर 0 mmचे गोल्ड मणी आहेत ते टाकून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर जे आपलं वायर आहे ते मोत्यांमधनं खालच्या दिशेने ओढून घ्यायचं आहे. जसं आपण पारिजातकाचं फूल तयार केलं आहे त्याचप्रमाणे हे प्रोसेस आहे पूर्ण. तर माझ्या चॅनलवरती व्हिडिओ आहे पारिजातक चोकर म्हणून. तर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि त्याच्यात मी दाखवलं आहे की फूल कसं तयार करायचं आहे ते. तर आता आपल्याला पूर्ण हे एकूण 13 गहू मोती लावून घ्यायचे आहेत लोटसच्या साईडने. तर व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणेच तुम्हाला हे मोती असे लावून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे त्या लोटसला. प्रत्येक डिझाईनमध्ये ना फिनिशिंग महत्त्वाची असते. म्हणजे हे जे काही बनवतो मग ते नथ असू द्या, इयर कप असू द्या किंवा कानातली कोडी असू द्या किंवा काहीही असू द्या, फिनिशिंग खूप महत्त्वाची आहे. त्यासाठी व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला पूर्ण कृती करायची आहे. मी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणेच तुम्हाला संपूर्ण कृती करून घ्यायची आहे. आता जे वायर आहे आपलं ते पूर्ण गहू मोत्यांना राऊंड करत पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कारण व्हिडिओ बनवण्यामागे खूप सारी मेहनत असते, कष्ट असतं. तर प्लीज विनंती आहे, तुम्हा सर्वांच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. मी आता नवीनच आहे यूट्यूबवरती. तर प्लीज जेवढे जास्त शक्य होईल तेवढे जास्त व्हिडिओ माझे शेअर करत चला. व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आता हे आपण जे 0.चे गोल्ड बीड्स घेतले आहेत ते त्या वायरमध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. आणि आता हे जे मणी आपण टाकले आहेत वायरमधनं ते लोटसच्या साईडने आपल्याला पॅक करून घ्यायचे आहेत व्यवस्थित.
आता जो आपण तयार केलेला बेस आहे इयर कपसाठी तो त्या लोटसच्या मधनं आपल्याला टाकून घ्यायचा आहे. व्हिडिओत दाखवला आहे त्याप्रमाणे. त्यानंतर 0.3 mm वायरने आपल्याला पूर्ण ते लोटस पॅक करून घ्यायचे आहे. 20 गेजच्या वायरला ते पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते लोटस आपलं हलणार नाही, व्यवस्थित पॅक होईल, एका जागेवरती व्यवस्थित बसेल. तर इकडं तुम्ही पाहू शकता व्यवस्थित पॅक झालेला आहे लोटस. व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणेच तुम्हाला करून घ्यायचं आहे. तर आता इकडं आपलं लोटस पॅक झालेलं आहे व्यवस्थित. त्यानंतर आपल्याला एक जिरा मणी घ्यायचा आहे. जिरा मणी, खरबुजा मणी शक्यतो म्हणतात जास्त. तुम्ही काय बोलता याला मला माहीत नाही. तुम्ही सांगा मला कमेंटमधनं की या मण्यांना काय म्हणतात. कारण माझे व्हिडिओ बघणारे भरपूर लेडीज असतील, त्यांना माहिती असते, या साहित्याची माहिती असेल. त्यानंतर आपल्याला मोती टाकून घ्यायचा आहे वरती. मोती टाकून झाल्यावर आपल्याला पूर्ण राऊंडने ते मोती पॅक करून घ्यायचे आहेत. तर व्यवस्थित पॅक करून घ्यायचे आहेत ते मोती आपल्याला. इथं माझे ते मोती पॅक करून झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला एक सुंदर असं ग्रीन कलरमध्ये हे फूल बनवून घ्यायचं आहे. तर हे फूल कसं बनवायचं हे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे. त्याचप्रमाणे हे फूल तयार करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर लोटसच्या खाली ते आपल्याला फूल ॲड करून घ्यायचं आहे. व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणेच तुम्हाला ते करायचं आहे पॅक व्यवस्थित, जेणेकरून ते फूल हलणार नाही, व्यवस्थित बसेल असं पॅक करायचं आहे तारेच्या साहाय्याने. आता वरच्या साईडनं पण आपल्याला तारेने पॅक करून घ्यायचं आहे ते फूल. तर इकडं आपलं तयार आहे इयर कप्स. तुम्ही पाहू शकता सुंदर असे इयर कप्स तयार आहेत. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमधनं नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.